माझे मोठे मामा. ए मामा विमान आहे. काका म्हणायचं असेल तर म्हण. बाहेरची मुलं मला काकाच म्हणतात, नाही तर नकोच म्हणू. संतोष, अरे काय बरं असू दे. हा तुझा वरद दादा. आणि हे कोण? हे तुला हसवणारे तुझे व्यंकी मामा. आणि हे बघ, हे तुझे आजोबा. आणि या आजी. हे माझ्या आजी. हो हो बाळा, मी तुझी आजीच आहे. तर तुम्ही माहिले की आज जाऊन गप्पा मारा. ये. काय मग कसं झालं सगळं? लग्न व्यवस्थित पार पडलं ना? काय सांगू तुला आई, कसलं लग्न आणि कसलं काय. काय झालं? अगं तो नवरा मुलगा आहे ना, त्याचा हॉलकडे येतानाच ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट? हो बाबा. कुठे? हॉलच्या अलीकडे मंदिराकडे जाताना तो रस्ता आहे ना, तिथेच. आणि आई तुला माहितीये, त्या नवरा मुलाला ना एक छोटी मुलगी आहे. ती वाचली बिचारी, पण भावना ताई तिला घरी घेऊन आलीये. देवा परमेश्वरा, चांगलं असो किंवा वाईट, नशिबाचे भोग काही कोणाला चुकत नाहीत. जाऊ दे ना आई, आपल्याला काय करायचंय, तू नको जास्त त्याचा विचार करूस. एकतर आधीच डोकं दुखतंय माझं. जाऊ दे, तू एक काम कर ना, तू मस्त एक चहा बनव तुझ्या हातचा स्पेशल, म्हणजे मला जरा बरं तरी वाटेल. देते, लगेच देते. चल, हवं नको ते सगळं बघते मी तुझं. तुमच्या चुकीमुळे मुलगी अनाथ झाली. सर, मी तिथल्या इन्स्पेक्टर साहेबांशी आणि डॉक्टर साहेबांशी दोघांशी बोललोय. सर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हां, या सगळ्यांचा निवडणुकीवर परिणाम व्हायला नको. सर मग आता तुम्हीच सांगा पुढे काय करायचं ते. सिंचना बाळा, हे सिंचना. काय पप्पा? बाळा, तुझं सासर कुठल्या प्रभागात आहे? माझं सासर? पण का पप्पा, तुम्ही असं का विचारताय? अगं का म्हणजे काय, मला तुझ्या सासरच्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. खरंच पप्पा, तुम्ही आमच्या घरी येणार आहात? अरे खरंच बेटा, एवढं सगळं घडलंय, त्यांच्याशी बोलायला नको, त्यांना दिलासा द्यायला नको. पप्पा, तुम्ही खरंच जायचं म्हणताय? माझा तर विश्वासच बसत नाहीये. हा बघ, पप्पांना आज सिंचनाच्या सासऱ्यांचा इतका का पुळका आलाय? काय संपत, काय चाललंय तुझं? काय झालंय? राजा कधी सेवकांच्या घरी जात असतो का? आपला मान आपण राखायचा असतो संपत. हो, चूक असो किंवा बरो, शेवटी आपली लेक लग्न होऊन त्या घरात गेलीये म्हटल्यावर
ते तिचं घर आहे ना, आणि अशा परिस्थितीत आपण तिथे जायला हवं. म्हणजे सासरच्यांसाठी नाही, पण निदान आपल्या लेकीसाठी तरी आपण तिथे जायला हवं. देवा, सगळं नीट होऊ दे. अगं देव तर नीट करेलच. त्याआधी तू आज जाऊन नीट जेवण तयार कर. जा. ये तुला माहिती आहे का तू कोणाशी बोलतोयस? माजी आमदार संपतराव गाडे पाटील यांचा मुलगा सिद्धिराज गाडे पाटील. तुमचा मालक इतका चांगला आहे, कॉलेज स्टुडंटसाठी त्यांनी पासेस काढलेत, इतका विचार करतोय तो त्यांचा, आणि तुम्ही काय करताय? तुमच्या फायद्यासाठी त्यांना बसमध्ये पण बसून देत नाहीयेत. मला सांगा आता, हीच जर तुमची पोरं असती तर मग वेळेत कॉलेजला सोडलं असतं ना तुम्ही? घरातून निघताना टाटा बाय बाय केलं असतं. स्वतःच्या पोरांची काळजी घेणार, मग दुसऱ्यांच्या पोरांचा काय? आज या सगळ्या पोरांची परीक्षा आहे. तुम्ही यांना बस भरून सोडलं नाही तर कॉलेजला कसे जाणार ते? लक्षात ठेव, प्रत्येक बस स्टॉपवर बस थांबली नाही अशी खबर आली ना माझ्याकडे, तर गाठ माझ्याशी. कळलं काय? सॉरी साहेब, माफ करा. उद्यापासून या पोरांना घेतल्याशिवाय बस इथून हलणार नाही.